गडचिरोली शहरात शुक्रवारी एका घटनेने प्रचंड खळबळ उडवून दिली। बांधकाम व्यावसायिक सुशांत जनार्दन दळवी यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह मुडेश्वर मैदानाजवळील जंगलमय भागात आढळला। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि अवघ्या काही तासातच संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। सुशांत दळवी आणि त्यांच्याकडे मुकादम म्हणून कामाला असलेला अमर सत्यवान कदम वय 19 हे दोघेही गुरुवारी रात्री उशिरा शिकारीसाठी घराबाहेर पडले होते। मात्र सकाळी 7:30 सुमारास मोहन मळा येथील पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या निर्जन मार्गावर सुशांत यांचा मृतदेह आढळून आला। अमर कदम याने पोलिसांकडे आपण शिकारीसाठी गेल्याची कबुली दिली असली तरी गोळी सुशांत यांच्यावरच का झाडली गेली हा प्रश्न सध्या पोलिसांसमोर आणि जनतेसमोर आक्रमकपणे उभा ठाकला आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी विविध पथके तयार करून तातडीने तपास सुरू केला। दुपारी 1च्या सुमारास संशयित अमर कदम याला ओरोस परिसरातून ताब्यात घेण्यात आले।